नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे स्वादिष्ट, चविष्ट आणि जायकेदार दाल फ्रायची रेसिपी। अगदी सोप्या पद्धतीने आज आपण ही रेसिपी तयार करणार आहोत। तर चला बघून घेऊया आपण या रेसिपीला कोणत्या साहित्यांची गरज आहे ते। 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे मी, बघू शकता या वाटीने। आता स्वच्छ मी 3 ते 4 पाण्याने ही डाळ धुवून घेतलेली आहे, बघू शकता। आता आपण यामध्ये डाळ शिजायला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी टाकून घेऊ। साधारण मी 1 ते 1.5 ग्लास इथे पाणी घातलेलं आहे, बघू शकता। आणि यामध्ये अगदी किंचितशी आपल्याला हळद घालून घ्यायची आहे, जास्त हळद नाही घालायची आपल्याला, किंचितशी आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे। आणि कुकरला झाकण लावून आपल्याला 4 शिट्ट्या इथे काढून घ्यायच्या आहे। 2 शिट्ट्या हाय फ्लेम वर आणि 2 शिट्ट्या लो फ्लेम वर इथे आपल्याला काढून घ्यायचे आहे। आणि आता इथे आपल्या तडक्यासाठी बघू शकता एक बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, आला आणि लसण घेतलेला आहे बारीक बारीक चिरून। जिरं घेतलेला आहे इथे मी, मसाले, धने पावडर, तिखट, हळद आणि मीठ घेतलेला आहे। हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहे, हिंग आणि गरम मसाला घेतलेला आहे। तर आता आपली इथे डाळ सुद्धा शिजून तयार आहे, बघू शकता। छानपैकी आपली 4 शिट्ट्यांमध्ये डाळ शिजलेली आहे। आता यामध्ये आपल्याला चम्मच वगैरे काही चालवायचा नाहीये, अशीच आपल्याला डाळ इथे राहू द्यायची आहे। एका कढईमध्ये मी तेल टाकून घेते आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे आणि हिंग घालून घ्यायचं आहे। छान सर्व तडतडलं की यामध्ये आपल्याला लसणाच्या बारीक चिरलेल्या कळ्या टाकून घ्यायच्या आहे आणि त्याचप्रमाणे अद्रक सुद्धा आपण इथे बारीक बारीक कट करून घेतलेलं होतं। छानपैकी असं हलकसं याला आपल्याला हलकं गुलाबी करून घ्यायचं आहे। छान असं तेलामध्ये आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। छान अद्रक लसण इथे आपलं हलक्या गुलाबी रंगावर आलं की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे मी, तो सुद्धा आपल्याला छान इथे फ्राय करून घ्यायचा आहे। अगदी खूप आपल्याला इथे कांदा नाही करून घ्यायचा आहे, हलका गुलाबी रंगावर कांदा आला की बस तेवढाच आपल्याला इथे कांदा करून घ्यायचा आहे। छान फिरून फिरून याला आपल्याला असं हलका गुलाबी रंगावर करून घ्यायचा आहे। अगदीच आपल्याला याला जास्त शिजवून नाही घ्यायचं आहे, बघू शकता इथे कांदा सुद्धा आपला छान होत आहे। या रंगावर कांदा आला की मी छान बारीक चिरलेले 2 टोमॅटो घेतलेले आहे मध्यम आकाराचे, ते सुद्धा त्यामध्ये घालून घेतलेले आहे। आणि छानपैकी आता आपल्याला इथे टोमॅटो सुद्धा सॉफ्ट करून घ्यायचे आहे। छान या आपल्या तडक्याला तेल सुटत पर्यंत छान आपल्याला इथे टमाटर सॉफ्ट करून घ्यायचे आहे, बघू शकता। टमाटर सुद्धा इथे आपले सॉफ्ट झालेले आहे। यामध्ये आता मी हिरवी मिरची घालून घेणार आहे। आधीच आपल्याला नाही घालायची आहे हिरवी मिरची, हिरवी मिरची घातली की त्यामध्ये आपल्याला सर्व सुखे मसाले घालून घ्यायचे आहे। आणि पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित इथे आपल्याला सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे, छान भाजून घ्यायचे तेल सुटत पर्यंत, बघू शकता। व्यवस्थित इथे आपल्या तडक्याला आता तेल सुटत आहे, छानपैकी आपले सर्व मसाले इथे परतल्या गेले। असं आपल्या तडक्याला छान तेल सुटलं की आता आपल्याला यामध्ये आपण जी कुकरला डाळ शिजून घेतली होती, बघू शकता, ती डाळ ओतून घ्यायची आहे। आपल्याला रवीनी वगैरे काही घोटायचं नाहीये, या डाळीला जशी होती तशीच आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे। छानपैकी याला इथे आपण मिक्स करून घेऊ। हिरव्या मिरच्या आपल्याला नंतरच टाकायच्या आहे, कारण की त्या छान अशा अदरकच्च्या राहिल्या की खायला छान वाटतात। व्यवस्थित मी इथे आता डाळ मिक्स करून घेते आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आता इथे डाळीला उकळी आलेली आहे, बघू शकता। मी यामध्ये गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि कोथिंबीर सुद्धा घालून घेतलेली आहे। छानपैकी पुन्हा आपण एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ, जेणेकरून आपला सर्व मसाला आपल्या डाळीमध्ये मिक्स होईल। बघू शकता किती छान आपली इथे डाळ शिजत आहे, मस्तपैकी। आता आपली इथे डाळ शिजून तयार आहे। तर चला मी गॅस बंद करते आणि यासाठी आपण तडका बनवून घेऊ। एका पॅन मध्ये मी तडका पॅन मध्ये तेल घालून घेतलेलं आहे। इथे मी घेतलेले आहे बारीक लसणाच्या कळ्या चिरून, जिरं, तिखट आणि सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे। तर तेल गरम झालं की यामध्ये मी लसण पाकळ्या घालून घेते आणि छान लसण पाकळ्या आपल्याला हलक्या ब्राऊन करून घ्यायचे आहे।
गुलाबीसर करून घ्यायच्या, त्यामध्ये मिरची टाकायची आहे आणि जिरं सुद्धा टाकायचं आणि छानपैकी या तडक्याला असं परतून घ्यायचंय. छान तळल्या गेलं पाहिजे सर्व. बघू शकता छान मिरच्या सुद्धा त्यामध्ये झालेल्या आहे. वरतून मी थोडं तिखट घातलेलं आहे, काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे मी यामध्ये. आता आपण इथे गॅस बंद करून घेऊ आणि हा तडका आपल्याला छान आपल्या डाळीवर टाकून घ्यायचा आहे. बघू शकता मस्तपैकी इथे आपला दाल तडका आता बनून तयार आहे. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व रुचकर रेसिपीसह. तोपर्यंत आनंदी रहा, स्वस्थ रहा. धन्यवाद.